हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालेली जखमी बाई नक्की कोण? कमळी या मालिकेमध्ये जेव्हा कमळीच्या आईला कामिनीने पाठवलेल्या गुंडांनी गोळीबारमुळे जखमी झालेली असते आणि ती जेव्हा डोंगरातून खाली पडते, कमळी तिच्या आईला शोधण्याचा फार प्रयत्न करताना दिसते. पण ते असं का पळत यायलाय? पण ते काय झालं? पूर्ण जंगल शोधून सुद्धा तिला तिची आई भेटत नाही. पण तेव्हाच तिला कळतं की हॉस्पिटलमध्ये एक जखमी बाईला भरती केलं गेलं आहे आणि त्यासाठी जेव्हा ती हॉस्पिटलमध्ये पोहोचते तेव्हा ती नक्की बाई कोण हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटणार. तो कुणी जखमी अवस्थेत बाई आल्या का? त्या तिकडे 3 नंबर बेडवर. पण तिथेच दुसरीकडे अन्नपूर्णा आजीला कळतं की राजन तिथे पोहोचलेच नाही. राजन आणि कमळीची भेटच नाही झाली. राजन तिथे आलाय ना कमळीला भेटायला? राजन काका नाही आला इकडे. काय? आणि तेव्हाच कामिनी गुंडांना सांगते की राजन आणि कमळीची भेट नाही व्हायला पाहिजे आणि त्याच्याच आधी राजनला शोधून काढायचं आहे. राजन इथेच कुठेतरी गावात असणार. राजन बद्दल कुणाशी बोलतेस कामिनी? आणि हे सर्व अन्नपूर्णा आजी ऐकते आणि तेव्हा ती सरळ कामिनीला प्रश्न विचारते की राजन बद्दल कोणाबरोबर बोलत आहे. आता बघायचं हे आहे की हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालेली बाई नक्की कोण आणि राजनशी कमळीला का कामिनी भेटून नाही देणार हे पाहण्यासाठी तुम्हाला कमळी ही मालिका पाहावी लागेल. आणि अजून अशी लेटेस्ट अपडेटसाठी टेलीचक्कर रिजनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.